नमस्कार मंडळी. आज ऑक्टोबर 23 आणि आजचा शुक्रवार आणि आपल्याशी आज गप्पा गोष्टी करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी आपल्याजवळ आलेले आहेत डॉक्टर विनया चितळे चक्रदेव. तर विनयाताई तुमचं हार्ट टू हार्ट या नवरात्री स्पेशल सीरीजमध्ये मनापासून स्वागत. Um, Thank you very much, Archana. I'm very happy to be here. I grew up in Pune, and my paternal grandfather is B.G. Chitale, who founded Chitale Dairy, and my maternal grandfather was the founder of Desai Bandhu, Ambewale. So I was blessed with a very strong background. Um, my grandfathers were very vigilant, even though they were in India and even though they did not have any masters, double masters, MBA, they thought about 50 years ahead. And then my grandmother from my Chitale family, Janki Bai Chitale, who is not very well known, was really the backbone of the family, and she insisted on community service. There was a maternity home next to our house in Bhilaudi, where the Chitale dairy still exists and stands and is growing. And she provided जास्त काही नाही, पण एक जी कोणी डिलिव्हरी झाली असेल, ज्याची कोणी, ती घरी जाईसपर्यंत शी यूज टू प्रोव्हाइड भात, त्याच्यावर तूप, तिला काहीतरी पौष्टिक म्हणून. सो तूप मीठ भात हे एवढं तरी, ती बेतकूट जर असेल, लोणचं जर असेल तेवढं, पण तिने हे आयुष्यभर केलं. आणि तिने आजोबांनी गाववर आणल्याशिवाय दुसरा आपला स्वतःचा विचार केला नाही. And that's how the Chitale family started getting the respect and the support. So आज जे काही आहे ते त्याच्यामुळे आहे. My grandmother insisted ki it was a big family of 12, 7 boys and 5 sisters. And my grandmother insisted that to my father, who was the youngest one of the family, that one person should enter medicine to take care of the whole family. So my father grew up in Bilaudi, and later on, of course, he was extremely intelligent and got his scholarship and came to BJ Medical, and I went into his footsteps. So इंडियामध्ये तुम्हाला अजून सुद्धा तसंच चालतं की भरपूर लिहून घेण्याची प्रथा आहे. म्हणजे मुलांना कंटाळ येईसपर्यंत किंवा कंटाळ येईसपर्यंत कंटाळवाणे प्रोजेक्ट्स कसे द्यायचे असं मी त्याला नाव ठेवलं होतं. बट इफ आय डिड नॉट फिनिश माय प्रोजेक्ट ऑन टाइम, असं दिवाळी प्रोजेक्ट वगैरे असेल, माय फादर वॉज व्हेरी बिझी. सो आय रिमेंबर माय मॉम दॅट शी वॉज ऑलवेज बिहाइंड मी. मग ती रात्रभर ते काय चिकटवायचं असेल आणि कुठलं छोटं छोटं प्रोजेक्ट असेल ते ती करत बसायची. मला आठवतंय की कधी कधी लिहून 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 जर हात दुखायला लागला तर ती माझा हात धरायची, पण तू हे कम्प्लीट कर, यू शुड नेव्हर फॉल बिहाइंड. वेळ आली की मला अमेरिकन बोर्ड्स देण्यासाठी माझी मुलगी 6 महिन्याचीच होती, सो तिला सोडावंच लागलं आईकडे. त्याच्याशिवाय त्या एवढ्या परीक्षा देणं आणि शक्यच नव्हतं, म्हणजे अभ्यास होणं. I think amongst the Chitale family, my father was the most modern. मी 16व्या वर्षीच माझीच त्यांनी गाडी शिकवायला सुरुवात केली. ते गाडी शिकवताना पण ॲज आय सेड ही वॉज व्हेरी स्ट्रिक्ट. सो गाडी सुरू करायच्या वेळेला इंडिकेटर्स लावले नाहीत, साईन दिली नाही की गाडी आता उजवीकडे चाललीये, तर तुम्हाला फटका बसणारच. तो तर एक तर जोरात खांद्यावरती बसल्याशिवाय राहणारच नाही. आणि मग कायम त्यांनी प्रोत्साहन कसं दिलं की मी 10वीत बोर्डात आले होते, इथे तार आली घरात, सगळ्यांनी सेलिब्रेट केलं. देन ही सेड दिल्ली बहुत दूर है. मग 12वीत मी बीजे मेडिकलमध्ये गेले, मला सगळेच 99%. अगेन ही सेड MBBS झाले, ससूनमधनं बाहेर पडले. मग ते म्हणाले दिल्ली बहुत दूर है. असं करत शेवटी मी ठरवलं की ह्यांच्याकडनं शाबासकी मला मिळालीच पाहिजे. हे काय चालू आहे, म्हणजे ही नेव्हर सेज की यू हॅव अचीव्ड समथिंग. सो जेव्हा मी अमेरिकेत गेले ते ऍक्च्युअली कन्सर्निंग झालं की हिला ऍडमिशन मिळेल का, आणि ऍडमिशन मिळाल्यावरती ऑफकोर्स ही वॉज व्हेरी प्राऊड ऑफ मी.
So these are for merited scholars who get the seats, and you get the admission into BJ Medical. And when I came to United States, this education is basically $100 for 1 year. So it's a government scholarship. So I finished the medical school at $300. So basically you have no debt. And then when I came to US, I wanted to become a surgeon like my father, especially in ENT. But I was told that it's extremely फारच अवघड आहे ENT मध्ये कुणालाही ऍडमिशन मिळत नाही. So I was very persistent. I was very patient. I applied for about 4 years, and finally I got into one of the top branches in United States, which is ear, nose, throat, and head and neck surgery. So very few people graduate. As far as first generation Indian females, we are only 7 or 8 of us, and there are only 2 doctors from Maharashtra, who 2 or 3 I know, that have ever achieved the diplomat in American Board of Otolaryngology. First generation surgeons खूप कडक होते आणि त्यांना मुलगी ऑपरेशन थिएटर मध्ये आली आहे, दे डिड नॉट मेक एनी डिफरन्स. त्यांना फक्त पेशंटच महत्वाचा असायचा. सो एखादा इन्स्ट्रुमेंट एखाद्या प्रकारे जर धरायला दिलं तर ते त्याच पद्धतीने धरायला पाहिजे, नाहीतर जस्ट बेसिकली गेट आउट. दोज वर द ओनली वर्ड्स. आणि जर तुम्ही ते त्या पद्धतीने धरलं नाही तर बेसिकली दे फॉलोड द व्हॅल्यूज ऑफ छडी वाजे छमछम. की इन्स्ट्रुमेंट मला आठवतं मला नकल्सवर मारलं होतं की आता जर मी तुला मारलं तर हे इन्स्ट्रुमेंट असंच धरायचं, हे तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील. सो ह्या काही काही आठवणी ज्या आहेत, ज्या मला आता वाटतं की मेडिसिन इज अ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द शोल्डर्स. आणि थोडंसं हे प्रिन्सिपल हाताळायला, म्हणजे मी अशा कडक पद्धतीमध्ये त्यांच्याबरोबर ती ऑपरेशन करताना जी वाढले ते एनग्रेव्ह होतं. आणि ते डिसिप्लिन पुढे सुरू राहणं इज ऍक्च्युली नॉट अ बॅड आयडिया. की एवढा स्ट्रिक्टनेस त्याच्यात आलाच पाहिजे. अमेरिकेत बेसिकली माय फादर सेड की एकाच देशात प्रॅक्टिस केली पाहिजे असा कुठे रूल नाहीये विनया. सो आय वॉज अ सेकंड इयर रेसिडेंट. आणि मग म्हटलं की काय तुम्ही बोलताय, बट दे वर बॉर्न विथ विजन. सो ही सेड की यू शुड थिंक अबाउट बीइंग मोर ग्लोबल. आणि जर त्यांनी माझे भारतातले सगळे लायसन्स रजिस्ट्रेशन सगळं मेंटेन केलं होतं. आय डिडंट नो दॅट, कारण once you are in the US, you are only thinking about that system. And maybe because there would be a way where I could practice in both worlds. So then after graduating and practicing in New York and then in New Jersey in Edison on Oak Tree Road, my partners couldn't believe me. But when I said that आता वेळ आली आहे की मला वाटतं की आपण मला दोन्ही देशांमध्ये हे कसं करता येईल ते बघायला पाहिजे. And that's how finally माझ्या मुली मोठ्या झाल्यावरती we decided की we would go to the US only so often, about 3-4 months out of a year. आणि schooling इंडियामध्ये करू just like we grew up in a simple way, keeping making sure that simple living is high thinking. And before the girls grounded there too much, we made that decision. आणि मला येणं खूपच सोपं होतं, कारण ह्युमन बॉडी इज द सेम. इन फॅक्ट सीइंग मेडिसिन अँड प्रॅक्टिसिंग मेडिसिन इन बोथ कॉन्टिनेंट्स मेक्स यू व्हेरी हंबल. कारण इथे जे काय बघायला मिळतं ते कधी कधी US मध्ये बघायला मिळत नाही, आणि US मध्ये बघतो ते इथे बघत नाही. सो यू हॅव टू कीप युअर शटर्स ओपन. तुम्हाला सवय लागते सगळं मेथॉडिकल आणि सेटअप आणि प्रोटोकॉल बेस सगळं करण्याची. सो परत आल्यावरती मी ते पहिल्यांदा केलं की सगळं प्रोटोकॉल बेस, सगळं हॉस्पिटल बेसिकली अमेरिकनाइज करून टाकलं, राईट फ्रॉम सॉफ्टवेअर्स. आणि आतापर्यंत कसं झालं की मी अमेरिकेत खूप EMR किंवा इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स आणि सॉफ्टवेअर्स वापरली होती.
सो अमेरिकेत एक 15 वर्ष काम केल्यानंतर तुम्हाला वाटायला लागतं की येस, यू कॅन मेक युअर ओन सॉफ्टवेअर अँड यू कॅन मेक इट इवन बेटर. सो अशा थिंकिंगनी मी ते क्लिनिक कम्प्लिटली रिमॉड्युलेट केलं. आणि टू टेल यू द ट्रूथ, आय एम द डायरेक्टर ऑफ द हॉस्पिटल, सो आय कॅन स्प्रेड माय विंग्स अँड बेसिकली practice the most ethical medicine I can imagine. Because sometimes अमेरिकेमध्ये पण रिस्ट्रिक्शन्स येतात की बिकॉज ऑफ इन्शुरन्स पर्पजेस. सो कधी कधी अमेरिकेमध्ये इन्शुरन्स अप्रुव्हल आल्याशिवाय पटापट गोष्टी करता येत नाहीत. पण इन इंडिया इट्स अ डिफरंट स्टाईल. So you could actually go beyond everything and do anything for the patient to help the patient out. So you really start enjoying medicine. Karan ata bookish medicine cha you have gone way beyond. Medicine you are practicing for curiosity. And so my father was right. In the end, I realized ki I was the lucky one to give my family the best of both worlds. And of course, this is only possible because of my sister in Chicago and her husband Prasad, who live right there in Elk Grove. And so she helps out with the US counterpart of it. And माझा भाऊ आहे इथे धाकटा. So he is Aniruddha. He just started Chitale Ice Cream. But he is still responsible. He is the administrative counterpart of the hospital. सो अमेरिकेत आल्यावरती हॉस्पिटल बेसिकली तो खूप मदत करतो. अँड दिस वॉज नॉट पॉसिबल बिकॉज ऑफ एनीबडी बट माय फॅमिली. मध्ये आल्यावरती माय प्रोफेसर्स वर, आय वॉज व्हेरी लकी दॅट आय गॉट वर्ल्ड फेमस प्रोफेसर्स. सो they were strict as well. My chairman was in the Navy in United States, and then he became our chairman. So you can imagine he was very strict. Although मी त्यांची पहिलीच ब्राउन रेसिडेंट होते in 35 years. So Dr. Stucker had an amazing confidence in me. His name is Dr. Fred Stucker, and he's a world famous facial plastic surgeon. And I was so lucky to have him as my chairman and as my guru, that I can remember that later on, yes, ते एवढेच स्ट्रिक्ट होते. आता तसा स्ट्रिक्टनेस अमेरिकेतला थोडा कमी झालाय. मेडिकल स्टुडंट्स बरोबर, रेसिडेंट्स बरोबर, एव्हरीथिंग हॅज लाइटन्ड अप. बट माझ्या जनरेशन पर्यंत बऱ्यापैकी ते मिलिटरी स्टाईल रन केलं गेलं की वेन यू ग्रॅज्युएट यू शुड रिअलाइज की यू आर टेकिंग केअर ऑफ समबडी. अँड ही डिड मेक अ पॉइंट, जस्ट लाईक माय फादर, की तुम्ही जेव्हा कोणाला ट्रीटमेंट देता तेव्हा गिव्ह इट ॲज इफ यू आर ट्रीटिंग युअर ओन मदर, you are treating your own sister, and you're treating your family, and never look at what insurance they have and how much they can pay you, and keep doing good work. It was about blood, sweat and tears. So they made sure ki you have no personal life. मला जर परत मागे वळून विचारलं तर मी क्वेश्चन करेन की मला हे नक्की जमेल का. कारण अमेरिकन बोर्ड्स असे आहेत की तुम्ही ट्रेनिंग आणि रेसिडेन्सी करता ती एक गोष्ट आहे, पण त्या बोर्ड्ससाठी जो अभ्यास करता ती 2 दिवसाची एक्झाम असते. शिकागोमध्येच असते, शिकागोच्या वेस्टर्न हॉटेलमध्ये 2 दिवस. पहिला दिवस लेखी परीक्षा असते फॉर 8 hours. सो वी गिव्ह MCQs फॉर 8 hours. सो मेंदूचा पूर्ण भुगा होतो. आणि दुसऱ्या दिवशी सिक्रेट सर्व्हिस सारखं आम्हाला फ्रॉम वन एक्झामिनर टू अदर एक्झामिनर त्या एक्झामिनरच्या रूम मध्येच घेऊन जातात. आणि दीज एक्झामिनर्स आर मास्टर्स इन द फील्ड, इन इयर सर्जरी आणि फेशियल प्लास्टिक्स आणि हेड अँड नेक सर्जरी. आणि त्यांच्या खोलीमध्ये जायचं, एक छोटंसं उभं स्टूल ठेवलेलं असतं, त्या स्टूलावर तुम्ही बसायचं, टेकायला अजिबात काही देत नाही, आणि तिथे ते क्वेश्चन सुरू करतात. आणि असं त्यांनी ठेवलं की प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला सर्टन पर्सेंटेज मिळालाच पाहिजे, रिटर्न मध्ये पण आणि ओरलच्या प्रत्येक भागात पण. ते नाही मिळालं तर परत यू डोंट क्लिअर युअर एक्झाम. जेव्हा आमची शाळा सुटेल,
मला, माझ्या बहिणीला शीतलला आणि नंतर अनिरुद्धला, जो ॲक्चुअली 10 वर्ष लहान आहे, त्यांनी कधीही शाळेतनं पिकअप करायचं सोडलं नाही. सो मी एकदा त्यांना विचारलं, की "बाबा, हाऊ डू यू मॅनेज? की जर मला 5 मिनिटं आता विश्रांती घ्यायची आहे आणि मला पेशंट नाही आणि मला डोळे मिटून 5 मिनिटं झोपायचंय, तर त्याच्यात तुम्ही आम्हाला आणायला का येता?" तर ही सेड, की "शाळा सुटल्यावरती जी तुम्हाला आठवण पटकन सांगशील, पहिल्या 2 मिनिटात, की असं-असं शाळेत झालं. ते आठवण कदाचित तू घरी आल्यावर मला सांगणार नाहीस. कारण तू पण त्या टेम्पोमधनं विसरून जाशील, कारण घरी आल्यावरती दुसरा चॅप्टर सुरू होतो." सो ते मला इतकं लक्षात राहिलं, की आय मेड इट अ पॉइंट, की मी कितीही बिझी असू दे, मी तो अर्धा तास ब्लॉक करायची जेव्हा माझी मुलीची शाळा सुटते आणि तिला, आता इथे वी हॅव ड्रायव्हर्स अँड एव्हरीथिंग, सो वी आर शोफर ड्रिव्हन, पण इट इज ईझियर. सो देन आय सेड, की नाही, नाही, ते तर स्वतःच आणायला यायचे. आपण वी हॅव टू मेक इट अ पॉइंट, की तिला पिकअप करायला जायचं. आणि आज शाळेत काय घडलं, हे 2 मिनिटात गाडीत बसल्यावर ते जे सांगतात, असं माझ्या लक्षात आलं. ते घरी आल्यावरती दे गो इन अ डिफरंट मोड. त्यांना गॉसिपिंग केलेलं अजिबात आवडायचं नाही. हं. जर मी कुणा फॅमिली मेंबर बद्दल डायनिंग टेबलवरती जर बोलायला लागले, तर ही डिडंट लाइक इट. ही बेसिकली स्टॉप्ड अस फ्रॉम डूइंग इट, की डोंट वेस्ट टाईम. हं. त्या माणसाच्या तुला भावना आहेत, तू पाठीमागे बोलूच नकोस. इट इज अवर फॅमिली मेंबर. गो अँड टेल हिम, की दिस इज व्हॉट आय फील. बाबांना त्यांनी अमेझिंग, माझ्या सगळ्या प्रोफेसर्सनी, डॉक्टर गेल गार्डनर, डॉक्टर गेज व्हाईट, डॉक्टर शेरियान नेथन, ही सगळी मोठी-मोठी नावं आहेत. पण बाबा आल्यावरती ते उभे राहिले, उठून उभे राहिले अँड आय वॉज अमेज्ड, कारण ते पण मला बाबांच्या स्टोरीज विचारायचे आणि बाय दॅट टाईम बाबा हॅड डन लाइक 30,000 इयर सर्जरी. सो दे कुड इमॅजिन, की 30,000 कानाची ऑपरेशन केलेला माणूस ऑफकोर्स काय असणार आहे. सो क्लिनिकमध्ये पेशंट्स आम्ही बरोबर बघायचो. माझे प्रोफेसर पण, बाबा पण. आम्ही खोलीतनं बाहेर आल्यावरती विचारायचे, "सो डॉक्टर चितळे, व्हॉट डू यू थिंक?" की तुमचं आता ह्या विषयावर ओपिनियन काय आहे? आणि मला आठवतंय, की थिएटरमध्ये डॉक्टर गार्डनर, मी एक छोटी मुलगी होती 8 वर्षाची, क्रॉनिक इन्फेक्शन होतं. कानाचं छप्पर म्हणजे मेंदूचा बेस, सो ते पार मेंदूपर्यंत गेलेलं होतं. आणि मी मायक्रोस्कोप खाली बसले होते आणि मला माहिती होतं, की हे शांत डोक्याने काम करण्यासारखं आहे, एकदम पेशन्स ठेवून. तर बाबा मागे बसले होते. मॉनिटरमध्ये प्रत्येक मूव्ह, माझ्या इन्स्ट्रुमेंटची प्रत्येक मूव्ह बघत होते. आणि ॲट दॅट पॉइंट मला माहिती नव्हतं ही वॉज वॉचिंग मी कीनली. अँड देन ॲट दॅट पॉइंट डॉक्टर गार्डनर लेफ्ट द ऑपरेटिंग रूम. म्हटलं, "सर तुम्ही कुठे चाललात?" तर ते म्हटले, "मी कॉफी पिऊन येतो आणि युअर फादर इज बिहाइंड यू, सो यू डोंट नीड मी." कारण इतक्या लहान मुलीमध्ये कानामध्ये तर सगळं इतकं अवघड आहे, की 8x2 मिलीमीटरच कॅव्हिटी आहे आणि त्याच्यामध्ये फेशियल नर्व्ह असते, म्हणजे त्याला धक्का लागला तर तिचा चेहरा पॅरलाइज होईल. मेंदूच्या इथे धक्का लागला तर सी-एस-एफ लीक बसेल. अजून खाली खूपच मेजर आर्टरीज, वेन्स, म्हणजे अफोर्डेबलच नाहीये. बट ही लेफ्ट द रूम अँड बेसिकली सेड, "युअर फादर इज वॉचिंग यू." सो देन माय फादर फायनली वॉज रिअली, रिअली प्राउड ऑफ मी. आणि मग मी ठरवलं, की जेव्हा मी पुण्यामध्ये आले आणि हॉस्पिटल त्यांनी मला बांधून ठेवलं होतं नवीन, बिकॉज त्यांनी मला फोर्स कधीच केलं नाही, की कम बॅक. बट सगळ्या सोयी करून ठेवल्या आणि माझा धाकटा भाऊ अनिरुद्ध इंजिनियर आहे. सो आय एम द ओन्ली डॉक्टर अँड आय हॅड द ई-एन-टी ब्लड इन मी. सो देन आय डिसाइडेड दिस इज मेंट टू बी. आणि त्यांची विजन बरोबर होती. आणि मी माझ्या इकडे होते ना, ओक-ट्री रोडला, हां, एडिसनमध्ये. हां. आणि इट वॉज अ बूमिंग प्रॅक्टिस. हं. आणि आम्ही म्हणजे मी एक इंडियन, एक अमेरिकन, हां, एक चायनीज आणि एक कोरियन, अशी हां. आमची सर्वात टॉप ऑफ द लाईन, अजून पण ती स्ट्रॉंग प्रॅक्टिस आहे. आणि मी जेव्हा त्या तिघांना सांगितलं, की अशी-अशी आता माझी वेळ आली आहे, मी तुम्हाला सांगतच होते, की मी त्यांच्यापासून लपवलं काहीच नव्हतं, की आता मला परत जायची वेळ आली. त्यांनी एकतर माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि मग विश्वास ठेवल्यावरती इतकी लोकांनी मदत केली. म्हणजे त्या सर्जरी सेंटरला तू परत गेल्यावरती तिथे काय असणार आहे? मग तुझ्याकडे खुर्ची आहे का? ऑपरेशन
टेबलची जी आम्ही खुर्चीत बसतो त्याच्यात म्हणजे मायक्रोस्कोप टू टेबल टू खुर्ची टू तुमचे डोळे हे सगळं एर्गोनॉमिकली मॅच्ड असतं. कारण इफ यू आर डुईंग मायक्रो सर्जरी वेअर यू आर टॉकिंग अबाउट मिलीमीटर्स, इकडचा मिलीमीटर इकडे पण चालत नाही. म्हणजे हे कोण विचार आहे ना, तुझ्याकडे खुर्ची आहे का? मग इथल्यासारखी खुर्ची तिकडे आत्ता नाही मिळाली तर तुझ्याकडे ह्या सिस्टीम्स आहेत का? तुझ्याकडे हे स्कोप्स आहेत का? तुझ्याकडे अमकं आहे का? असं करून त्यांनी ते म्हणजे माझं जे चीफ होती डायरेक्टर त्या सर्जरी सेंटरची, तिने नाही नाही विनया, हे आम्ही तुलाच देतोय आणि ते त्याच्या नवऱ्याला पॅक करून पॅक करायला लावून मग ते ठेवायला तुझ्याकडे अशी ट्रॉली नसेल, कारण आम्ही शेवटी काय कंटेनरच आणणार होतो, तिला माहिती होतं ते. सो मला they विकत just gave it to me. आणि स्टॉर्सची इक्विपमेंट दिस इज लाईक $5,000 $10,000. हे जाऊ दे, मी जेव्हा माझ्या कंपाऊंडिंग फार्मासिस्टला सांगितलं की अरे बाबा रे, यू वोंट गेट प्रिस्क्रिप्शन हिअर फ्रॉम मी, कारण अशी अशी मी चालली आता तिकडे गुड अमाऊंट ऑफ टाइम तिकडे प्रॅक्टिस करणार आहे. तर तो म्हणला डॉक्टर टेक माय द फॉर्म्युलाज. तर मी त्याला म्हटलं की यू आर गिव्हिंग मी द फॉर्म्युलाज, इकडे सासू सुनेला लोणच्याची रेसिपी सांगत नाही, अशा देशात मी चाललीये. तर तो म्हटला की चर्चमध्ये जाऊन काहीच उपयोग नाहीये, तू जर माझे हे फॉर्म्युला तिकडच्या लोकांना पण दिलेस तर जी काही मी सिन केली असतील, अजून मला तो आठवतोय बुड्रो, ती माझी धुवून निघतील. तू हे सगळे फॉर्म्युलाज घेऊन जा, मी आत्ता तुला ईमेल करतोय. म्हणजे हु वुड डू दिस? तर आणि काही इक्विपमेंट जे खूपच म्हणजे हजारो डॉलरचं होतं ते मी स्वतःबरोबर चेक इन करून आणलं होतं. सो माय हजबंड हॅड सेड की बघा, म्हणजे कस्टम ऑफिसर्सना जास्त काही बोलायला जायचं नाही. तर इनफॅक्ट हे सगळं बघितल्यावरती त्यांना स्कॅनरमध्ये दिसतंच की तुमच्याकडे इक्विपमेंट आहे. ॲक्च्युली आय स्टार्टेड टेलिंग देम आणि आय टोल्ड देम हू आय वॉज. आणि नावाशावाला तर असा अनुभव आला की सर असं असं इक्विपमेंट मी हॉस्पिटलसाठी माझ्याबरोबर आहे, जे सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे तिथे. तर ते म्हणले की हिंदी होता तो, अजून मला माझ्याकडे त्याचा सेलफोन नंबर आहे. सरदार होता आणि तो म्हटला की देखो मेरे बाल सारे सफेद हो गए, पर ऐसा डॉक्टर मैंने देखा ही नहीं है जो वापस आ गया है, और तुम इक्विपमेंट थोडे ही खाओगे, तुम्ही पेशंटसाठीच ते वापरणार ना. मला तुमचं काहीही बोलायचं नाही. मी त्याला अमेरिकन बोर्डाचं चक्क सर्टिफिकेटच दाखवलं आणि हू आय एम, म्हणजे त्याला विश्वास बसावा. आणि मी हे परत आलेला डॉक्टर इथेच मी बसलोय इमिग्रेशनवर, गेली 40 ते 50 वर्ष बघितलेला नाही. मला तुमचं काहीही सामान बघायचं नाही. परदेश आणि आपला देश ह्याच्यातला हा मोठा फरक आहे की आपल्यावरती प्रेम करणारी खूप माणसं असतात, फक्त घरचीच नसतात. इथे करेक्ट. कसं एक छोटं कुटुंब असतं. इथे आपल्या भारतात गेल्यानंतर खूप जाणवतं की रस्त्यावरची भाजीवाली किंवा घरातली मोलकरीण सुद्धा खूप प्रेमाने, किती दिवसांनी आलीस ग ताई, असं खूप जे प्रेमाने असतं, ते आपल्याकडचा जो प्रेमळपणा आहे, तो जो ओलावा आहे, तो खूप स्पेशल आहे. सो ऐकून खूप छान वाटलं की तुमचा पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स होता परत जातानाचा. आणि अमेरिकेत सुद्धा खूप पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स होता, तो पण खूप छान वाटला की इकडनं सगळ्या माणसांनी मदत केली आणि दे ऑल लाईक ॲडमायर्ड युअर डिसिजन ऑफ गोइंग बॅक. वयाच्या 3 वर्षापासून म्हणायची मी सर्जन होणार आहे. हा आणि आधी मला जनरल सर्जन व्हायचं होतं, हा बिकॉज आय हॅड मेंटॉर्स हिअर. आणि मग आय स्टार्टेड रिअलायझिंग की जनरल सर्जरीपेक्षा ENT खूपच आर्टिस्टिक आहे आणि खूपच सुपर स्पेशलाइज्ड आहे. आणि हेड अँड नेक इतका कॉम्प्लिकेटेड आणि हिडन एरिया आहे की नंतर मला त्याच्यातच इंटरेस्ट डेव्हलप झाला. ड्युरिंग माय फायनल इयर ऑफ मेडिकल स्कूल आय ॲक्च्युली फेल इन लव्ह विथ माय हजबंड. आणि तो अमेरिकेत येणार होता. सो माय फादर डिड आस्क की अगं आता काय, कारण तू म्हणते तुला ENT पाहिजे. अमेरिकेत तर माझे 6 स्टुडंट्स ऑलरेडी ENT मध्ये आहेत, रिसर्च करतायत, तिथे ऑब्झर्वरशिप करतायत. त्यांना 6 वर्षात ENT मिळालं नाहीये, तुला कसं काय मिळेल? देन आय टोल्ड हिम की दे आर नॉट विनया ना, आय एम बॉर्न विथ माय ओन डेस्टिनी अँड हार्डवर्क. सो
आणि मला ENT मग बाबा नक्कीच मिळवीन, पण नवरा नंतर मिळणार नाही ना पाहिजे पाहिजे तसा. सो आता हाच नवरा राहू दे. त्याच्याबरोबर तुम्ही काळजी करू नका. हं. त्याच्याबरोबर मी अमेरिकेत जाते. मी आधी तयार नव्हते अमेरिकेत यायला. आय ऑल्वेज केप्ट सेइंग की मी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि रेसिडेन्सी आणि ट्रेनिंग इथे करते. बट देन माय हसबंड सेड की इथे जर शिकलीस पुढचं पोस्ट ग्रॅज्युएशन तर तू अशी होशील नॅरो माइंडेड आणि अमेरिकेत गेलीस तर तू ओपन माइंडेड होशील. कारण मी इथे परत टॉपर होते. मला ENT सीट रेडीली अवेलेबल होती. तर ती सोडून आता ससूनची सीट इज व्हेरी लाईक रिस्पेक्टेबल. तर ती सोडून वी डिसाइडेड टू गेट मॅरिड. सो 16 एप्रिलला लग्न झाल्यावरती 23 एप्रिलला मी न्यूजर्सीमध्ये होते आणि त्याच्यानंतर त्याचं बर्लिंग्टन व्हर्मॉन्ट मध्ये प्रोजेक्ट होता IBM मध्ये. सो 23 एप्रिल नंतर 8 दिवसातच आम्ही बर्लिंग्टन मध्ये गेलो आणि बर्लिंग्टन वॉज लाईक आय स्टील फील दॅट बर्लिंग्टन इज आवर होम. इट इज अ पॅराडाईज ऑफ युनायटेड स्टेट्स. यू हॅव टू गो टू व्हर्मॉन्ट. तिथली जी काय निसर्ग आहे आणि जो काय तो वेडा करतो, सो तिथे मी एका वर्षात सगळ्या अमेरिकन परीक्षांचा अभ्यास केला. सो तिथे USMLE 1, 2, 3, CSA आणि ऍडमिशन हे सगळं मी एका वर्षात केलं. कारण मला माहिती होतं की ही जी यंग वर्ष आहेत ती वेस्ट करून चालणार नाही अभ्यास जस्ट करण्यात. आणि हाही क्विक केली पाहिजेत. सो देन आय वॉज लकी इनफ की तिकडे फटाफट परीक्षा देऊन आय गॉट अन ऍडमिशन इन जनरल सर्जरी. जनरल सर्जरीला मी लॉंग आयलंड वरती होते न्यूयॉर्कमध्ये. तिथे पण मला हेच सांगितलं तिथल्या चेअरमननी की तुला ENT मिळणार नाही. मग त्याच्या पुढे परत ENT साठी प्रयत्न सुरू ठेवले अँड देन फायनली आय गॉट इन. आय डिड अ प्रोजेक्ट इन कोलंबिया युनिव्हर्सिटी इन न्यूयॉर्क फॉर 1 year. आणि मॅनहॅटनमध्ये जाताना न्यूयॉर्क बघायला मिळालंच नाही कारण कामच इतकं असायचं की सकाळी ट्रेनमध्ये तिकडे जायचं आणि रात्रच व्हायची. म्हणजे की क्रिसमसला फिरायला जाऊ असं कधी वेळच मिळायचा नाही. पण झालं काय की कोलंबियामध्ये मी माझं रिसर्च प्रोजेक्ट प्रेझेंट केलं आणि तिथल्या chairman was just shocked. I actually studied the mechanics of the hearing bones in the middle ear. आणि ते सगळं प्रेझेंटेशन केल्यावरती त्यांनी डायरेक्टली माझ्या LSUच्या चेअरमनला फोन केला की इफ यू डोंट टेक दिस गर्ल यू वुड बी ॲट अ लॉस. इतकी वर्ष 4 वर्ष ENT साठी घालवली होती आणि H व्हिसा संपत आला. सो आय वॉज ॲट द एंड. 6 वर्षच H वर राहता येतं. सो देन द ओनली ऑप्शन वॉज टू गो हॅव अ स्टुडंट व्हिसा और ऑफकोर्स तुमच्याकडे ग्रीन कार्ड पाहिजे. तर त्यावेळेला काय झालं की माझ्याकडे आता ENT पोस्ट होती आणि माझा व्हिसा संपत आला. सो तेव्हा काय कराल? एव्हरीबडी टोल्ड मी की पोस्ट मिळतीये तर स्टुडंट व्हिसा घेऊन टाक. पण स्टुडंट व्हिसा घेऊन टाक म्हणजे बेसिकली माय डोअर्स टू युनायटेड स्टेट्स वर शट. कारण परत अमेरिकेत यायला प्रॉब्लेमच आहे. ॲट दॅट पॉइंट आय मेड अ बोल्ड डिसिजन आणि मॅनहॅटनमध्ये एक लॉयर आहे, इमिग्रेशन लॉयर. इज द वन ऑफ द टॉप लॉयर्स इन युनायटेड स्टेट्स. ही नोज मी बाय माय नेम, पर्सनल नेम. स्टीफन जेफ्रीज त्याचं नाव आहे. आणि त्याच्या थ्रू मी ठरवलं की मी माझं स्वतःचं इंडिपेंडंट ग्रीन कार्डचं ऍप्लिकेशन करेन. तर तो म्हणला विनय याच्यात $10,000 जातील आणि तुझ्याकडे डिग्री पण नाही अजून अमेरिकेतली. तर मी त्याला म्हंटल की तू कोण आहेस? लॉयर आहेस ना, तू तुझं पेपर वर्क कर. मी तुला सांगते की व्हॉट एम आय मेड ऑफ. टू कन्व्हिन्स द होमलँड सिक्युरिटी अँड द टॉप ऑफिशियल्स देअर की you would be useful to American citizens. You are about to do something that you would benefit the citizens of United States. नाहीतर तुम्हाला कशाला ग्रीन कार्ड देतील आणि परमनंट रेसिडेन्सी देतील. बाय दॅट टाइम मी रोबोट वरती प्रोजेक्ट करत होते. सो त्या रोबोट बरोबर पण माझे फोटो काढले आणि आय लिटरली प्रूव्ह देम की हाऊ आय वुड बेनिफिट नॉट जस्ट द सिटिझन्स ऑफ द US बट द सिटिझन्स ग्लोबली. आणि बिलीव्ह मी ऑर नॉट 2 आठवड्यात मला माय ग्रीन कार्ड गॉट स्पॉन्सर्ड इन एक्स्ट्रा ऑर्डिनरी एबिलिटी. मला 3 आठवड्यात ग्रीन कार्ड आलं.
माझं आलं, माझ्या नवऱ्याचं आलं, अँड देन ऑफ कोर्स वी वेटेड देअर टू गेट द सिटिझनशिप. ऍक्च्युली असं कोणी तुम्हाला कधी येऊन सांगत नाही. इट इज यू दॅट हॅव टू डू ऑल द सर्च. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा अमेरिकेत पाऊल ठेवलं व्हर्मॉन्टमध्ये, तेव्हा सुद्धा मला अमेरिकन प्रोग्राम्स बद्दल काहीच माहिती नव्हती. बट आय डिड गो टू द चेअरमन of Department of Surgery at University of Vermont and say that, hey, I'm Vinaya and I want to do ENT. And so you have to put your foot forward. आणि जसं मी म्हटलं तसं ऍक्च्युली गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्स. हे अगदी खरं आहे की भिलवडीमध्ये दत्तगुरूंचंच, म्हणजे दत्ताची जी 3 स्थानं आहेत त्याच्यातलं एक भिलवडीमध्येच आहे. आणि माझी आजी औदुंबराला रोज जायची, प्रदक्षिणा घालायची आणि तिथे 1 वाटी दूध त्या साधूला तिथे द्यायची. आणि तेव्हा तिला आशीर्वाद मिळाला होता की आता तुम्ही दूध आम्हाला आणू नका, तुमच्याकडे दुधाची गंगा वाहेल. सो दॅट पॉवर मस्ट हॅव हेल्प्ड मी. अँड पुढे जाऊन काय झालं की जेव्हा लग्न झालं तेव्हा चक्रदेव फॅमिलीमध्ये आज महाराष्ट्रातली अशी खूप कमी घराणं आहेत की जिथे महालक्ष्मीचा उत्सव साजरा करतात, की तांदळाच्या पिठीने मुखवटा करून तो सगळा उत्सव करतात. तर तो माझ्या सासरी करतात. सो माझी भेट नंतर मेडिकल स्कूलमध्ये असताना माझ्या नवऱ्याच्या आजीशी झाली. अँड आय केम व्हेरी क्लोज टू हर. सो ती देवीची शक्ती असेल, आय जस्ट कॅनॉट डिनाय दॅट. आणि ती मला पावलोपावली मदत करत असेल. पण मी एकटीच लुइझियानाला उठून जाणं, कारण मला ENTची ऍडमिशन मिळाली आहे, तेव्हा माझ्या न्यूयॉर्कच्या मित्रांनी सांगितलं होतं की गन घेऊन जा, कीप अ गन विथ यू, कारण साऊथमध्ये यू नेव्हर नो. आणि सगळे तू रेड सगळे. येस. एकटी उठून चाललीस तू आणि तू म्हणतेस की एकटं मी घर घेईन तिथे. आणि मी तिथे टाउन हाऊस घेतलं जसं मी सांगितलं होतं तसं. इन्व्हेस्टिंग मायसेल्फ की माझी एनर्जी कशी वाढेल, की दिवसात तर 24च तास आहेत. तर ते एनर्जी वाढायला न्यूजर्सीमध्ये मला माझा पहिला पलाटेसचा गुरु मिळाला. शी वॉज इंडियन, हर नेम इज मयुरी पटेल. तेव्हा मला असं हॉस्पिटल पाहिजे होतं की जे मला सपोर्ट करेल, की मी काही काळ इंडियात जाणार आहे आणि मग मी परत तुमच्याकडे येणार आहे. तर हे सपोर्ट करणारं मला हॉस्पिटल मिळालं. द नेम ऑफ द हॉस्पिटल, मी तिथे अजून फॅकल्टी आहे गेले 10 वर्ष. इट्स गायसिंगर. गायसिंगर इज द लार्जेस्ट हेल्थ सिस्टम इन पेन्सिल्वेनिया. मेयो क्लिनिक बेस्ड मॉडेल आहे. सो अमेरिकेमध्ये 4थं किंवा 5वं आहे इन हॉस्पिटल सिस्टम्स. आणि त्यांनी मला सपोर्ट केलं. त्या आय एम ॲक्च्युली व्हेरी प्राऊड टू बी अ मराठी. म्हणजे महाराष्ट्रात जन्म झाला ह्याच्यासारखं अजून दुसरं भाग्य काही नाही. कारण द ओपन माइंडेडनेस वी हॅव, द फ्लेक्झिबिलिटी वी हॅव, धडपड करण्याची वृत्ती, हे काहीतरी मराठी माणसाचं आगळं वेगळंच आहे. आणि जगातलं कुठलंही कुझिन खाल्लं असेल, सगळी कुझिन खाऊन झाली, करून झाली, तरी मराठी जेवणासारखा आनंद दुसऱ्या कशातच नाहीये. खूप अभिमान आहे विनयाताई तुमचा, की आमची अशी एक डॉक्टर आहे, इतकी ब्रिलियंट, इतकी हुशार आणि लाईक इतकी सक्सेसफुल, अँड शी इज डुईंग सम नोबल वर्क फॉर इंडिया. मातृभूमीसाठी हे करताय तुम्ही. आम्हाला आमच्या सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे. आता खरं सांगू का, मी अशी कुठल्याच एका देशाची राहिली नाहीये. म्हणजे जरी मी इंडियात असेन तरी आय एम वर्किंग फॉर द कम्युनिटी ऑर द पेशंट्स इन युनायटेड स्टेट्स. आणि ते कसं ते सांगते. आता इन दिस वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी, ही टेक्नॉलॉजी वापरून, हे ॲप्स वापरून, हाऊ कुड यू हेल्प मिलियन्स ऑफ पेशंट्स अराउंड द वर्ल्ड. आय एम नॉट जस्ट टॉकिंग अबाउट इंडिया ऑर US. आणि ते कसं, तर आता हिअरिंग एड
कुणालाच नको असतं. सो नाव वी आर वर्किंग ऑन अन ॲप, कारण हिअरिंग एडची किंमत, द चीपेस्ट हिअरिंग एड इन युनायटेड स्टेट्स इज $2,000 आणि त्याची हार्डवेअर सॉफ्टवेअर सगळं बघितलं तर $80 आहे. सो त्यांचं प्रॉफिट मार्जिन एवढं आहे, कारण दे आर शेअरिंग देअर पॅटर्न्स अँड अल्गोरिदम्स, अँड ह्याच्यात पेशंट बेनिफिट नाही आहे ना. बिचाऱ्या पेशंट्सना हिअरिंग एड अफोर्ड पण करता येत नाही आहे. आणि जी कानाची सिस्टीम जी शेवटपर्यंत तुमचा आयुष्याचा साथ देईल, म्हणजे डोळे फक्त 180 डिग्रीजच प्रोटेक्ट करतात, पण कान ऍक्च्युली 360 प्रोटेक्ट केलं. कुठेही खुट्ट झालं की तो शेवटपर्यंत तुम्हाला वॉर्न करणारच. सो इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट सिस्टीम. पण हिअरिंग एड वापरलं नाही तर आतला कान आणि मेंदू ही जी पायवाट आहे ती बुजून जाईल. कोकणातली पायवाट कशी असते, वापरली नाही तर ती बुजून जाते. तशी ही पायवाट जर बुजून गेली तर मग नंतर हिअरिंग एड घालून काही उपयोग नाही. सो देन आय डिसाइडेड की येस, आय हॅव टू डू इट, अँड वी हॅव डिझाइन्ड अ वंडरफुल टीम. आणि लुक एट दॅट, इंजिनियर्स फ्रॉम मायक्रोसॉफ्ट सिटिंग इन सिॲटल. देर आर टीम्स इन डेन्मार्क. मी आता सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही कारण दे आर बाइंडेड बाय देअर कॉन्ट्रॅक्ट्स. बट अमेरिकेतले लोक, ब्राझीलमध्ये एक फक्त सोलरची टेक्नॉलॉजी वापरतोय. सो हे सगळी टेक्नॉलॉजी एकत्र करून वी डिसाइडेड टू मेक अन ॲप दॅट विल ॲक्च्युली रिप्लेस हिअरिंग एड्स. आणि ते ॲप मला नॉन प्रॉफिट थ्रू, आय हॅव फॉर्म्ड अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन इन इंडिया, आणि खूपच त्याच्यावर पैसे करायचेच नाही आहेत. सो द बायलॉज इन द कॉन्ट्रॅक्ट आर रिटन सो हार्ड की माझ्या नंतर पण कोणी त्याच्यावर पैसे करू शकणार नाही. आणि वी वुड सेल इट फॉर $80 or $100. सो इमॅजिन की आत्ता जर ती टेक्नॉलॉजी $2,000 कोणी देते आणि सडनली आय एम सेइंग की इट इज स्टील अ बेस्ट टेक्नॉलॉजी अँड आय एम ऑफरिंग इट एट $100. जसा आपण चष्मा घालतो तसाच एखादा ऐकू येत नाही म्हणून इयरपीस घालायला काय हरकत आहे. त्याच्यापेक्षा मी त्याला सांगितलं की तुला फक्त एक छोटासा इयरपीस घाल कानात, जो कोणाला दिसणार पण नाही, अँड यू कुड हिअर एनिथिंग अँड यू कुड मॉनिटर युअर सेटिंग्स ऑन द फोन. हे फारच सिम्पलर ऑप्शन आहे आणि त्याच्यात ते खर्चिक पण नाहीये. जसा I worked in a small town called Sayre, Sayre, which is the northern border of Pennsylvania. आणि हा भाग बिल्मिंग्टन आणि एल्मायराच्या मध्ये आहे. आणि हा असा एरिया आहे सेंट्रल पेन्सिल्वेनियामध्ये की तिथे 4 तास कोणी नाहीये ENT, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. सो अशा एरियामध्ये मी जवळजवळ 1-1.5 वर्ष काम केलं. आणि तिथे मी जवळजवळ 300 किंवा 350 ऑपरेशन केली असतील, सगळ्या प्रकारची. आणि टू हॅव द कपॅसिटी टू डू एव्हरीथिंग, दॅट यू आर अवेअर ऑफ एव्हरीथिंग, इज बिकॉज यू हॅव हॅड अ गुड ट्रेनिंग. पण चांगलं पण वाटलं की आय कुड हँडल दोज पेशंट्स. पण हेही कळलं की या पेशंट्सना काहीतरी ऑप्शन पाहिजे. सो देन वी डिसाइडेड टू मेक अ मॉडेल. आणि आता आम्ही भारतामध्ये ते ENT ई सेवा नावाचं लॉकडाऊनमध्ये स्पेशली ॲप लॉन्च केलंय, विच इन्व्हॉल्व्स गिव्हिंग स्पेशलिस्ट केअर टू रुरल इंडिया फॉर द फर्स्ट टाइम. नोबडी हॅज एव्हर डन दिस बिफोर इन इंडिया. अँड माय फादर वॉज ऑलवेज इन टू गिव्हिंग स्पेशलिस्ट केअर टू रुरल इंडिया, भिलवडीमध्ये मोठं झाल्यामुळे. सो हे ॲप असंच डिझाईन केलंय की अमेरिकन प्रॅक्टिस गाईडलाईन्सवरती ते बेस्ड आहे. So all my US friends have helped me in constructing this app, and that app involves 40 hours of training in ear, nose, throat and head and neck. आणि 40 hours ट्रेनिंग जनरल प्रॅक्टिशनर्सना दिल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्यांना एका स्पेसिफिक टेम्पलेटमध्ये ते कुठल्याही पेशंटबद्दल आम्हाला कॉन्सल्ट पाठवू शकतात. सो त्याचं भारतामध्ये ई-नॉथ वेलफेअर फाउंडेशन ऑफ इंडिया असं नॉन प्रॉफिट आम्ही एस्टॅब्लिश केलंय आणि अमेरिकेमध्ये पण केलंय. सो ते चालवताना 4 मुख्य उद्देश ठेवलेत की यंग डॉक्टर्सना कसं ट्रेनिंग द्यायचं, आपल्या समोर जो पेशंट येईल त्याला बेस्ट ट्रीटमेंटच दिली पाहिजे. सो ह्याच्यासाठी ट्रेनिंग हा एक गोल आहे. यंग डॉक्टर्सना अननेसेसरी इन्व्हेस्टिगेशन्स कशी करायला लावायची. सो द प्रिन्सिपल वुड बी मिनिमम ड्रग्स, मिनिमम इन्व्हेस्टिगेशन्स अँड मिनिमम सर्जरी. जर ॲब्सोल्यूट सर्जरी इंडिकेटेड असेल तरच. सो
ते एक गोल आहे. सेकंड गोल इज अबाउट कम्युनिटी अवेअरनेस. देर आर लॉट ऑफ टॉपिक्स इन हेड अँड नेक. हा सगळा हिडन एरिया आहे पण इम्पॉर्टंट एरिया आहे. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एरियाज इन दिस इज द इनर इयर. आणि इनर इयरमध्ये ऍक्च्युली सगळ्यांना माहिती असतं की कान ऐकण्याचं काम करतो, पण कुणालाच माहिती नसतं की कान ऍक्च्युली शरीराचा बॅलन्स सांभाळण्याचं काम करतो. So unless that system is stronger, you cannot stay independent till the end of life. So I was the first one to come back to India and establish the Vertigo and Balance Center. So जो Vertigo होतो तो 40% वेळा कानामुळेच होतो. आणि लॉकडाऊनच्या काळात असं झालं की आम्ही ती व्हर्टिगोची ट्रीटमेंट व्हिडिओ कॉन्सल्टेशनवर करायला लागलो. कारण मला कळायला लागलं की वेगवेगळ्या मुवमेंट्स जर पेशंटचा अभ्यास केला तर मला कळायला लागलं की कानाच्या कुठल्या भागातनं ही चक्कर येते किंवा ही कानामुळे चक्कर येते किंवा नाही येते. सो सेकंड गोल वॉज कम्युनिटी अवेअरनेस अबाउट ऑल दीज डिसऑर्डर्स. भारतामध्ये कधी व्हर्टिगो नव्हता असं नव्हतं. नोबडी लुक्ड फॉर इट, नोबडी न्यू हाऊ टू ट्रीट इट, नोबडी न्यू हाऊ टू डायग्नोज इट. दुसरी गोष्ट म्हणजे स्वॉलोईंग डिसऑर्डर. स्वॉलोईंग इज अ गिफ्ट. तोंड ते गळ्यापर्यंत म्हणूया किंवा गळ्याच्या बेसपर्यंत म्हणूया, जी अन्ननलिका आहे ती ऍक्च्युली स्वरयंत्र 3 गोष्टी करतं. खाणं, पिणं, बोलणं आणि श्वास घेणं. आणि ह्या 3 गोष्टी मायक्रोसेकंदामध्ये घडतात. सो त्याच्यात काही गडबड झाली तर क्वालिटी ऑफ लाईफ इज व्हेरी मच अफेक्टेड. कारण बोलता येत नाही, खाता येत नाही आणि श्वास घेता येत नाही. दीज आर क्रिटिकल एरियाज. सो ह्याच्याबद्दल आज सुद्धा भारतामध्ये स्वॉलोईंग सेंटर नाही. सो त्याचा अवेअरनेस करायला पाहिजे म्हणून कम्युनिटी अवेअरनेसमध्ये तो गोल एंटर केला. तसंच ॲलर्जीसाठी वॅक्सिन्स आणि इम्युनोथेरपी अवेलेबल आहे हे भारतामध्ये कम्युनिटी अवेअरनेस सुरू केलं. सो द सेकंड गोल वॉज कम्युनिटी अवेअरनेस. द थर्ड गोल वॉज प्रोव्हाइडिंग स्पेशलिस्ट केअर टू रुरल इंडिया. आणि ते मला इनिशियली इथे आल्या आल्या जेव्हा मी इथे यायची तेव्हा ऍक्च्युली मी रुरल एरियामध्ये जायची आणि कॅम्प्स करायची, की जशी इथे फॅशन आहे की सिटीजमधनं टीम जातात, तात्पुरतं पेशंट बघतात आणि परत येतात. पण तसं मला करायचंच नव्हतं. आय वॉन्टेड टू गिव्ह अ लॉंग टर्म सोल्युशन. आणि ते लॉंग टर्म सोल्युशन आय डिड इट इन द फॉर्म ऑफ अन ॲप. सो ते तिसरं गोल झालं. आणि सो बेसिकली दिस इज अ व्हेरी गुड क्वेश्चन की कोविड एन्व्हायरमेंटमध्ये आता ट्रॅव्हल इन टू द सिटीज टू गेट स्पेशलिस्ट केअर इज गोइंग टू बी व्हेरी डिफिकल्ट. सो छोट्या छोट्या गावांमधल्या लोकांना मोठ्या शहरांमध्ये याला जड होणार आहे. सो हीच जर ट्रीटमेंट त्यांना राईट ॲट देअर डोरस्टेप त्यांच्या जनरल प्रॅक्टिशनर थ्रू त्यांना तिथेच मिळाली की सायनस इन्फेक्शन झालंय, घशाचं इन्फेक्शन झालंय, नाकानी श्वास घ्यायला त्रास होतोय, हे सगळे विषय, व्हर्टिगो झालाय, हे सगळे विषय आम्ही त्यांना तिथल्या तिथेच बसून देऊ शकतो. हा एक भाग झाला कोविड एन्व्हायरमेंटमध्ये. पण नॉन कोविड एन्व्हायरमेंट सुद्धा जर सपोज पुण्याच्या 2 तास लांब गाव आहे तर त्याला तिथनं यायला इथे स्पेशलिस्टचा खर्च, तिथे तिथला दिवसभराचा पगार जातो, असं सगळं धरून त्याचे 1500 ते 2000 रुपये त्याचा ट्रॅव्हलचा खर्च, मध्ये खाण्यापिण्याचा खर्च, परत छोट्या गावात येताना माणूस एकटा येत नाही शक्यतो, कोणीतरी दुकट्याला घेऊन येतो. सो हे सगळं धरून आम्हाला लक्षात आलं की त्याचे बिचाऱ्याचे 1500-2000 रुपये जातातच. सो असं न करता थ्रू द नॉन प्रॉफिट वी डिसाइडेड टू गिव्ह द केअर फॉर, आम्ही 150 रुपयामध्ये फ्री. खूप अर्ली ऑन मला कळलं की इथे फ्रीला काही व्हॅल्यू नाही आहे. सो वी डिसाइडेड टू चार्ज 150 रुपीज फॉर द पेशंट टू गिव्ह ऍक्च्युली द अमेरिकन लेवल ऑफ ट्रीटमेंट राईट देअर ॲट हिज डोरस्टेप. हे शक्य झालंय. वी ऑलरेडी हॅव लॉन्च्ड इट. इट इज कॉल्ड ENT ई सेवा आणि इट इज फॉर रेजिस्टर्ड जनरल प्रॅक्टिशनर्स. आणि वी ऑलरेडी हॅव 45 registered practitioners who have undergone the training that is at the level of American board, and they are sending us consults to get our opinion. Okay. ऍक्च्युली लाईव्ह झालंय हे, पायलट मध्ये आहे. आणि मग एकदा रोटरीनी सपोर्ट केलं आणि वी गेट मोर फंडिंग इन टू इट. वी हॅव डिझाईन्ड अ सेल्फ सस्टेनेबल ॲप की पहिल्या वर्षाला 10 लाख रुपये घातले आणि दुसऱ्या वर्षाला एक सपोज 8-10 लाख रुपये त्याच्यात घातले तर फ्रॉम द थर्ड इयर ऑर इवन फ्रॉम द एंड ऑफ सेकंड इयर वी वोंट नीड एनी मनी फॉर दॅट. इट वुड रन ऑन इट सेल्फ.
तुमच्या या प्रकल्पाला खूप यश मिळू दे आणि गावोगावी जी मंडळी आहेत, जी लोक आहेत, ज्यांना वैद्यकीय सेवेची गरज आहे, त्यांना ती सेवा, ती मदत मिळू दे. खूप शुभेच्छा तुमच्या या प्रकल्पाला. हा पण प्रश्न मला तुमचा खूप आवडला, कारण माय मॉम वॉज ऑलवेज अ हाऊसवाईफ, सो आय हॅव अ लॉट ऑफ रिस्पेक्ट फॉर दॅट. घरातली कामं करणं इतकं इझी नाही आहे, आणि टू बॅलन्स इट विथ वर्क तर खूपच डिफिकल्ट आहे. सो हे सगळं शक्य करण्यासाठी डोंट निग्लेक्ट युअर हेल्थ, बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज नॉट द क्वांटिटी ऑफ द एक्सरसाइज बट द क्वालिटी ऑफ द एक्सरसाइज. So the most important thing I would think is alignment. आपण गाडीच्या अलाइनमेंटचा सुद्धा विचार करतो की आपल्या गाडीची 4 चाकं अलाइन्ड आणि बॅलन्स्ड आहेत का नाही. मग तुम्ही शरीराच्या अलाइनमेंटचा कसा काही विचार नाही करणार. पण हा अवेअरनेस सुद्धा जास्त लोकांमध्ये नाहीये. आणि द राईट हॅज टू बी बॅलन्स टू द लेफ्ट, द स्पाइन हॅज टू बी अलाइन्ड. If you can remember, even in Kundalini Yoga, all the chakras that we have, and chakras are basically the levels at which hormones are secreted. And the big thing right now in the US is natural hormone therapy. Natural hormones कसे तुमचे सिक्रेट होतील आणि तुम्हाला एनर्जी कशी मेंटेन करता येईल. तर ते करण्यासाठी पण स्पाइन अलाइनमेंटचीच गरज आहे. तुमच्या कानामध्ये जी बॅलन्स सिस्टीम आहे तिला ऍक्टिव्हेट करण्याची गरज आहे. जे मसल्स आपण रोजच्या हालचालींमध्ये किंवा व्यायामामध्ये वापरतच नाही, असे जे इनॅक्टिव्ह मसल्स आहेत त्यांना ऍक्टिव्हेट करण्याची गरज आहे. कारण सपोज आता लेट्स से द नी जॉईंट, तर नीला आपण सरळच चालतो, आपण काय साईडवेज चालत नाही. पण मग साईडवेजचे जे मसल्स आहेत, मांडीच्या आतला आणि बाहेरचा, तो जर ऍक्टिव्हेट केला तर नी जॉईंट नॅचरली बॅलन्स्ड होईल आणि कधी गुडघेदुखी होणारच नाही. दिस इज जस्ट सिम्पल डायनॅमिक्स. सो मला पुढे जाऊन अपॉर्च्युनिटी मिळाली तर ऍक्च्युली आय वुड लव्ह टू टेल यू द नॉलेज आय गेन्ड बाय एक्स्ट्रीमली हार्ड वर्क आणि रीडिंग आणि रिचिंग द राईट काइंड ऑफ ट्रेनर्स. आय हॅव अ ट्रेनर राईट नाव इन पेन्सिल्वेनिया. ही इज व्हेरी वेल रेड. आणि मला ते नॉलेज शेअर करायला आणि जे हे सिम्पल एक्सरसाइजेस आहेत की स्पाइन अलाइनमेंट करून सगळी तुमची एनर्जी मेंटेन करायला, ती खूप आवडेल. कारण आपण जेवढं आपल्या मुलांसाठी करतो तेवढं आय हॅव बीन विथ माय कलिग्स फ्रॉम ऑल ओव्हर. तेवढं खरं म्हणजे मराठी माणसाची आई जेवढी तळमळीने सगळं करत असते की स्वतःची एनर्जी घालून, की मग ती स्वतःचा विचार करतच नाही, एवढं बाकीच्या कल्चर्समध्ये नोबडी गोज अबव अँड ओव्हर इवन फॉर देअर चिल्ड्रन. सो अशी जर कोणी असतील तर मला नक्की मदत करायला आवडेल की त्यांची स्वतःची एनर्जी स्पाइन अलाइनमेंट करून कशी वाढेल. जेव्हा तुम्हाला परत वेळ मिळेल तेव्हा आपण नक्की असं एक सेशन घेऊया की जिथे तुम्ही आम्हाला एक्सरसाइजेस दाखवा की काय करावेत. कारण अशा देयर इज अ डिफरन्स व्हेन यू आर अलोन, व्हेन यू गेट मॅरिड, व्हेन यू हॅव चिल्ड्रन, यू हॅव युअर प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ आणि सोशल लाईफ. या तिघांचा बॅलन्स करता करता तो अक्षरशः डंबाराचा खेळ होतो काही वेळेला. तर त्यावेळेला त्या आणि तुम्ही जसं म्हणालात की तुमची आजी वॉज अ बॅकबोन ऑफ युअर फॅमिली, तसं बऱ्याच म्हणजे त्यांचं नाव कधी घेतलं जात नाही बऱ्याच लोकांचं. पण अशा सगळ्या आया त्या कुटुंबाची जबाबदारी खूप सक्षमतेने पेलत असतात आणि तो खूप महत्वाचा रोल आहे प्रत्येकीचा. तर त्यामुळे अशा गृहिणीला किंवा अशा करिअर वुमनला मदत करणं हु इज लाईक यु नो बॅलन्सिंग सो मेनी थिंग्स विल बी अ ग्रेट थिंग. तुम्हाला जर कधी वेळ झाला काही झाला तर डेफिनेटली वी विल हॅव दॅट सेशन आणि आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला खूप आवडेल. मला पण खूप तुमच्याशी बोलून, यू गेव ऑल द टाइम आणि शांततेमध्ये बोलता आलं. सो खूप आय एन्जॉयड रिअली दिस सेशन. यू टुक मी बॅक टू माय मेमरीज दॅट आय हॅड फॉरगॉटन. पुढे जाण्याचा खूप रस्ता आवडलं. दिसतोय, हां, त्यामुळे खूप छान वाटलं. हां. आणि मला सगळ्यात असं वाटतं, की एक एक अशा व्यक्तीला भेटले मी आज, की जी व्यक्ती
जिला, कारण जनरली काय असतं, जर समजा एखाद्या व्यक्तीला आपण भारतातनं बोलतोय, तर त्या व्यक्तीला अमेरिकेतल्या जीवनाची फारशी कल्पना नसते, किंवा एखाद्या अमेरिकन व्यक्तीशी जर आपण बोललो, तर त्या व्यक्तीला भारतातल्या जीवनाची कल्पना नसते. यू नो बोथ साइड्स. त्यामुळे इट वॉज लाईक इट वॉज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी, अँड आय एम रिअली ग्रेटफुल. तुम्ही वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल मनापासून खरोखर धन्यवाद. थँक्यू. Yes. Thank you so much. I really enjoyed.